हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखमीच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे आलो आहे. जे पी मॉर्गनच्या इंडेक्स इन्क्लुजनचा भारतावर नेमका काय परिणाम झाला, त्याचा परिणाम भारतामध्ये अधिक काही होऊ शकतो का, नेमकं काय घडायला सुरुवात झाली हे सांगायला. तुम्ही बघत आहात धनप्रवास हे चॅनल. पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बघून झाल्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला जरूर विसरू नका. 23-24 सप्टेंबर 2023च्या आसपास हे सगळं सुरुवात झालं आणि जाहीर झाल्यानंतर अगदी काहीच दिवसामध्ये अनेक साऱ्या परकीय वित्तीय गुंतवणूक संस्थांनी याच्यामध्ये फ्रंट लोडिंग सुरू केली. म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऑफिशियल इन्क्लुजन होण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात पैसा टाकला गेला. हा साधारणतः डॉलरमध्ये बोलायचा तर ते 10 ते 11 बिलियन डॉलर्सच्या आसपास होता. भारतीय रुपयामध्ये याची किंमत होती 92,302 करोड रुपये अशी त्याची किंमत होती. त्यानंतर ओरिजिनल इन्क्लुजन होण्याच्याही आधी म्हणजे 2024च्या मार्च महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये इन्क्लुजन होणार होतं. त्याच्या आधी ब्लूमबर्गने जाहीर केलं की ते जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या एका छोट्या इंडेक्समध्ये भारत सरकारच्या याच बॉन्ड्सचं, फार बॉन्ड्सचं, फुल्ली ॲक्सेसिबल रूट्सच्या बॉन्ड्सचं समावेश करणार आहेत. आणि जानेवारी 2025 नुसार हे तर झालं. FTSE रसेलनी 2025 मध्ये, सप्टेंबर 2025 मध्ये हे जाहीर करून टाकलं की सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होईल. मार्च 6 महिने त्याचा साधारणतः एक टाइम असेल. आणि या सगळ्यामध्ये जेपी मॉर्गनच्याच एकट्याच्या बळावर 25 बिलियन डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये आली. काहींच्या अंदाजानुसार टोटल गुंतवणूक भारतामध्ये जी झाली बॉन्ड्सच्या मार्केटमध्ये ती होती 40 ते 50 बिलियन डॉलरच्या आसपासची गुंतवणूक होती. या सगळ्याला पुढच्या भागामध्ये जाण्याच्या आधी एक छोटीशी समरी करूया आणि मग या सगळ्याचा धांडोळा घेऊया की या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नेमका परिणाम काय झाला. पहिला पार्ट असं झालं की जेपी मॉर्गनचं फुल वेट आज आलेलं आहे. आपण बोलत असताना FTSE रसेलचं 6 महिन्याचं झालेलं आहे मार्च 2026च्या आसपास, तर फेब्रुवारीलाच ते पूर्ण झालेलं होतं. ब्लूमबर्गच्या एका छोट्या इंडेक्समध्ये ते झालं, परंतु इंडिया जॉईन द ब्लूमबर्ग EM लोकल करन्सी इंडेक्स 2025. इट्स इन्क्लुडिंग ग्लोबल ॲग्रेगेट इंडेक्स वॉज डिफर्ड इन जानेवारी 2026 ड्यू टू पेंडिंग टॅक्स अँड सेटलमेंट क्लॅरिफिकेशन. हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि ह्याला म्हणजे हे मान्यच करावं लागेल तुम्हाला की तुम्हाला टॅक्सच्या बाबतीमध्ये भारत सरकारने काही गोष्टी करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणावर भारतातल्या गुंतवणूकदारांवर टॅक्स लावला गेला, वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स कलेक्ट केला गेला आणि हे काही इन्व्हेस्टिगेशन्स काही इन्स्टिट्यूशन्सना आवडलं नाही. त्यांनी बाहेर जाणं मंजूर केलं. इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने त्यांनी केली. त्यांना असं वाटलं की बाहेर इतर काही ठिकाणी जर चांगलं मिळत असेल तर ते आपण इथे भारतामध्ये का यावा. एक एक्स्ट्राचं एक टॅक्स बर्डन ज्याला म्हणतात त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जर एक्स्ट्राच होत असेल तर ते भारतात म्हणजे त्यांना भारत हा एक ऑप्शन थोडासा निगेटिव्ह वाटणं सुरुवात झाली. हा एक पॉईंट होता, मान्य करावा लागेल. FPI इन्फ्लोज पीक झाले 2025, 23, 24, 25च्या काळामध्ये. हे 25 बिलियन डॉलर्सला पोहोचले 2023 सप्टेंबरमध्ये झाल्यानंतर. 24 आणि 25 एक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. म्हणजे सलग 12 महिने, ट्रेलिंग 12 मंथ्स जे म्हणतात ना, ते मी जेव्हा ट्रॅक करतो तेव्हा ते 1 लाख करोड रुपयाच्या आसपास जाऊन पोहोचले होते, लहान सहान इतर. आणि चंद्रशेखर टिळक सरांनी मेन्शन केल्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये FIIsनी त्यांचा पैसा इक्विटीमधून काढून हा डेट मध्ये आणून टाकला, इकडचा पैसा काढून तिकडे टाकला. परंतु भारतातल्या म्युच्युअल फंडने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली म्हणून नेट ऑफ गुंतवणूक ही वाढलेली दिसायला लागली. भारतातल्या म्युच्युअल फंडाच्या SIPच्या क्रांतीमुळे काही प्रमाणामध्ये भारताचा शेअर बाजार हा वरती दिसतो आहे, हेही आपल्याला मेन्शन करावं लागेल. फार बॉन्डचं डॉमिनन्स एक सुरू झालं. फिस्कल डेफिसिट काही प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये यायला सुरुवात झाली, ज्याला काही आता मी मेन्शन करत असताना
गोल्डी लॉक्सची सिच्युएशन आहे असं म्हणायला सुरुवात झालेली आहे. इनफॅक्ट जर युद्ध सुरू झालं नसतं तर भारतामधली सिच्युएशन ही बऱ्यापैकी चांगली होती. हायलाईट हे करावंच लागेल, कारण भारतामध्ये जेव्हा सिच्युएशन खराब होती त्यावेळेला हे सगळं झालं. भारतामध्ये व्याजाचे दर फार वरच्या लेवलला जाऊन पडले होते, ते हळूहळू खालती यायला लागले. वरच्या दराला काहींनी बॉन्डची खरेदी करवली, आणि बॉन्डमध्ये असं असतं की तुम्ही वरच्या दराला खरेदी करा, डिमांड वाढते, कप तेवढाच राहतो. सरकारला अजून स्वतःचं काही अंशी स्वतःचं फायनान्शियल्स बळकट करायच्यामध्ये मार्ग मिळाला, बँकांना लिक्विडिटी मिळाली. नाहीतर असं होतं की भारताच्या डेट मार्केटमध्ये बँका आणि LIC सारख्या काही इन्शुरन्स कंपन्या सोडल्या तर इतर कोणाची काही जागा नव्हती. हे एक त्यांना मार्केट उपलब्ध झालं. ट्रेडिंगच्या लेवलला भारताची अर्थव्यवस्था येऊन गेली. हा एक फार महत्त्वाचा पॉईंट त्या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर टिळक यांनी हायलाईट केला. हा मला पण मेन्शन करावा लागेल की भारत सरकारचे बॉन्ड ट्रेडिंगच्या पॉईंटला येऊन उभे राहिले. सो ट्रेडिंगच्या पॉईंटला ते येऊन उभे राहिले, फार बॉन्डचं डॉमिनन्स सुरू झालं. फिस्कल डेफिसिट माइलस्टोन्स भारताचा आज जो आहे टार्गेट, तो FY27चा जो चालू होईल एप्रिलच्या आसपास, आता काय फार दिवस उरलेले नाही आहेत, तो आहे साधारण 4.3. कॅपेक्स पुश भारताचा वाढला, रेकॉर्ड 12.2 लाख करोड अलॉटेड फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर इन फेब्रुवारी 2026 बजेट, सस्टेन एफर्ट्स टू ड्राईव्ह इन्फ्रास्ट्रक्चर. यामुळे परदेशी भांडवल, परकीय भांडवल भारतामध्ये येऊन उभं राहिलं, लो कॉस्ट अवेलेबल झाला. भारतामधल्या काही बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली. त्याचं कारण तुमचं असं म्हणणं असेल की आशुतोष तू याला इथे का बरं जोडतोयस? अर्थ फार साधा आहे. बँका या आयदर सरकारला कर्ज देऊ शकतात किंवा बँका या सामान्य माणसाला इन्फ्रास्ट्रक्चर आणि GDPच्या ग्रोथसाठी कर्ज देऊ शकतात. पब्लिक फायनान्स किंवा प्रायव्हेट फायनान्स, पब्लिक फायनान्सकडे वळणारा निधी आता बँकांनी त्यांच्या लोन बुक ग्रोथसाठी वळवला आहे, आणि त्यांना त्यांचं इतर गोष्टी सगळ्या वाढवायला त्यांनी सुरुवात केली आहे. हे एक नसे थोडके, हा एक मोठा ऑप्शन हायलाईट झाला आहे. ग्रॉस बॉरोइंग मार्केट वॉज रिलीव्ड बाय स्टेबल बॉरोइंग प्लॅन ऑफ 17.2 लाख करोड, 17.2 लाख करोड ग्रॉस फॉर 2027, प्रिव्हेंटिंग अ यील्ड स्पाइक. खरं तर एवढे मोठे अमाऊंट ऐकून देखील मोठ्या प्रमाणावर स्पाइक झाला नाही, आणि काही जणांनी याला हायलाईट करलं की हे काय करायचं ते काय करायचं. याचा अजून एक फायदा असा झाला की तीनही मोठ्या डेट इंडेक्स प्रोव्हायडर्सनी त्यांच्या यानं त्या छोट्या मोठ्या इंडेक्समध्ये भारताचा समावेश केल्याने भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणावर फॉरेन इन्व्हेस्टर्सचं गुंतवणूक यायला लागली. 6% पोहोचली नाही RBIच्या, आज ना उद्या पोहोचेल अशी अपेक्षा मी जरूर करतो. परंतु परकीय गुंतवणूक आली, भारतातल्या बँकांवर फार मोठं यायला नाही सुरुवात झाली, LICवर प्रेशर यायला नाही झाली. याचा अर्थ इनडायरेक्टली भारताच्या शेअर बाजारामध्ये LIC गुंतवणूक करायला बसली. भारताचा बाजार कुठेतरी मोठ्या पडझडीला आता थोडाफार शॉक ॲब्झॉर्व करायला तयार झाला. कोणीतरी एक ओझं भारताच्या LICचं ते त्याच्याप्रमाणे घडून गेलं. इंडियाज डेट टू GDP रेशो बिगॅन टू ग्रॅज्युअली डाऊनवर्ड ट्रॅजेक्टरी सपोर्टेड बाय रोबस्ट नॉमिनल ग्रोथ. कॅपिटल जे येणं अपेक्षित होतं ते आता यायला सुरुवात झाली कमी व्याजावर. टॅक्सचं ते एक रडगडा आहे भारतामध्ये, हे मान्यच करावं लागेल की सामान्य माणसाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात टॅक्स टाकला, तो थोडासा कुठेतरी कमी झाला. टॅक्स कलेक्शन सरकारचं वाढलं, प्लस साईड आहे याच्यामुळे म्हणता येईल. हो, अजून काय काय झालं, अजून भरपूर काय काय म्हणता येईल. रेपो रेटची स्टॅबिलिटी मोठ्या प्रमाणावर आहे. युद्ध सुरू झालं नसतं तर कदाचित रेपो रेट थोडे अजून खालती येऊ शकले असते. फेडनी त्यांचा रिझर्व्ह रेट थोडासा अजून खालती आणला असता असं माझं म्हणणं आहे. आणि सोन्यामध्ये नॅचरल स्टॅन्स, द मॉनिटरी पॉलिसी कमिटी मेंटेन न्यूट्रल स्टॅन्स अलाउइंग फ्लेक्झिबिलिटी अमिड ग्लोबल अनसर्टनिटी. CPI बेस एक नवीन झाला, अनेक साऱ्या गोष्टी बदलायला लागल्या. आणि या सगळ्याच्या नंतर एक हायलाईट असं करावं लागेल की परकीय भांडवल आलं. आज ना उद्या ब्लूमबर्ग पण त्यांच्या मोठ्या इंडेक्समध्ये भारताचा समावेश करेल. टॅक्सच्या बाबतीमध्ये काही प्रमाणावर आहे, अजून मोठे काही पॉईंट्स मला सापडत आहेत का आपण बघूया. GDP रिबेसिंग, GDPचं रिबेसिंग झालं, हे घडलं. तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा वॉरचेस्टला थोड्याफार प्रमाणावर बळ मिळालं असं म्हणता येईल, पण एक नकारात्मकता ही पण जोड झालेली की कारण नसताना जगभरामध्ये कुठेही इतर ठिकाणी माशी शिंकली की कोणी येतं काही विकून टाकतं, तसा प्रभाव हा कारण नसताना भारताला आपण बसतो. परंतु ह्याला कुठेतरी एक
बॅलन्स घडला की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल येऊन पडायला सुरुवात झाली. भारताच्या बँकांना आणि LIC सारख्या लोकांना जे सरकारच्या कॅपिटल एक्सपेंडिचरला सपोर्ट करावा लागायचा त्यातल्या एकाचा सपोर्ट थोडासा कमी झाला, कारण आता तो फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सनी येऊन पडला. आज ना उद्या ते 6% जाईल. RBI भविष्यात कदाचित ती मर्यादा वाढवेलही. लेट्स नॉट गो देअर, लेट्स नॉट टॉक अबाउट इट. आणि बँकांची मोठ्या प्रमाणावर ग्रोथ सुरू झाली. बँकांना मोठ्या प्रमाणावर त्यांचं ट्रेझरीच्या गोष्टी वाढवायला सुरुवात झाली. बँकांनी त्यांच्या ट्रेझरीला मॅनेज करायला सुरुवात केली. SBIचे आकडे मोठे दिसायला लागले, ते याच काळात आहेत. इनडायरेक्टली त्याचं याचं पण म्हणावं लागेल. 7.5% रिअल GDP ग्रोथ दिसायला लागला आहे, त्याच्या आसपास यायला लागला आहे. करन्सी अँड ग्लोबल हेडविंड, इंडियन रुपया याच्या आसपास युद्ध चालू होतं किंवा इतरही युद्ध चालू होती. तेलाचे भाव वाढत होते, 92-93ला टिकला. थोडासा अधिक खालती गेला असता किंवा वर गेला असता, काय म्हणजे युद्धामुळे याच्या काही बोलता येत नाहीये, नाहीतर काही अंदाज मी देऊ पण शकलो असतो. हे मला खरंच मान्य करावं लागेल की युद्धाने बड्या बड्या लोकांचे गणितं बदलली आहेत. नाही तर मी काय झालं असतं इम्पॅक्ट हा खरंच देऊन दाखवला असता. ऑइल शॉक मागच्या काही दिवसामध्ये, हॉर्मोज स्ट्रेट बंद आहे, परंतु भारताच्या खिशामध्ये परकीय गंगाजळी ही थोड्याफार प्रमाणावर अजूनही टिकून आहे. हो, भारताच्या पडणाऱ्या रुपयाला मॅनेज करायला आता RBIने इनडायरेक्टली नकार दिला सांगतात ते. एका दिवसात एक रुपया पर डॉलरच्या गतीने ते पडतं आहे, हे फार धक्कादायक आहे. आणि तेलाचे भाव $120 पर बॅरलला जाऊन पोहोचले आहेत. ते 200च्या आसपास आम्ही घेऊन जाऊ असं इराणची धमकी आहे. हा भाग लेट्स नॉट गो देअर. बट सत्य परिस्थिती अशी आहे की त्याच्यानंतर जी एक अस्वस्थतेची परिस्थिती ओढावून घेऊन उभी राहिली, जे एक म्हणावं लागेल, त्या काळामध्ये भारताला थोडाफार शॉक ॲब्झॉर्बर येऊन उभा राहिला. ट्रेड डील्स पुढच्या काळात घडल्या आणि एनर्जी सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा या काळामध्ये होता. त्याला या डॉलर अवेलेबिलिटीने थोडाफार हातभार लावला, कारण सरकारचे रुपी डॉलर कन्व्हर्जन वाढलं, थोड्याफार प्रमाणावर होतं. हा एक मदत म्हणून मान्य करावा.